काय बुडबा तुम्ही नाही नाही म्हणून राहिले? पैशाले असं ठुकरत असतात का? तुमच्या घरी लक्ष्मी आली ना राजा, नाही का आले म्हणून राहिले? 50 नाही 1,00,000 देतो मी तुम्हाला. खरंच ना राजा बुडवा, पैसे कसं नाकारलं नाही पाहिजे माणसाने, झटकन पटकन घेतले पाहिजे. आणि आता राहिलंच काय हो तुमचं तसं बी? हां, मसनात गौऱ्या गेल्यानं 3 दिवस जगणार आहे तुम्ही. तुमच्या पोराच्या कामात पडतील ना पैसे. जाऊ द्या, देऊन टाकायचे कमलीचे पैसे. काय नाही इज्जत का पैसे नाही विकत घेते का तू? पैसा म्हणजे इज्जत नाही आहे डॅनीची. किती पैसे कमवले मॅ किती गमवले, तू काय सांगून राहिला रे? त्या पैशासाठी मग इज्जत गहाण ठेवू का मी? अरे हॅट, काय बुडवा इज्जत इज्जत करून राहिले. आता तशी राहिली कुठे तुमची इज्जत? तुमच्या बायकोनं सारा सत्यानाश केला, साऱ्या गावात चोरून आली तुमची बायको, चावट धंदा केला आणि वरून म्हणता इज्जत इज्जत. घेऊन घ्या, पैसे भेटून राहिले तर मागे पुढे पाहू नका. तुम्ही दोघे जण लवकर सटकन उठून उठा लवकर. शाळेच्या माझ घरात बसता माहीच निंदा नानस्ती करता. मले म्हणते तो वरून तू कोणती इज्जत राहिली? मग काय तू काय माही काय पैसे नाही इज्जत विकत घेतं काय रे आराम खोरा? अरे बुडवा, तसा विषय नाही ना. सारखं होऊन राहिलं तर घ्या सारखं करून, असं म्हणणं आहे आमचं. काले मागं ठेवता? लक्ष्मी येऊन राहिली ठुकरू नका. जाऊ द्या ना, किती दिवस राहील तशी तुमच्या आयुष्यामध्ये काढा ना. पैसा भेटून राहिला ना, कोणतीला द्यायला तयार आहे 1,00,000. पैसा का त्या कोणतीलाच पाहायला का? तो कामची इज्जत विकत घेते का पैशानं? ते डंगरी म्हणा, त्या डंगरी बरोबर तुला लफडं गेलं मा बायकोबरोबर, तूच वागू दिली. त्याच्या घराभोवती मी त्याच्या भोवती आलं, ते अंगलट आलं तर मायाच्यात लावते का तो? मला नाही पाहिजे ते डंगरी, त्या तो पा तिनं पा. काय वा तुम्ही ऐकेलेच ते सारखं घ्या करून. काय मागे पुढे कोण राहील त्याच्या बुडवा? तुम्ही असं आम्हाला कोणी द्यायला तयार नाही. तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही घ्यायला तयार नाही. आता कसं गडं मी तुम्हाला तुम्ही मला सांगतो, लवकर उठून निघा लवकर सटकरी मा घरातून बाई पळा तुम्ही. सांगून राहिलो मी, नाही तर मापेक्षा वाईट कोण नाही. मला डॅनी म्हणतात बरं. हो, पैसा भोगेला नाही या गडी. हे पाहिलं टेम्पो मग हाती दोघाईले 2-2 मारीन ना, तसं सुबी नाही करू दे ना. काय राजा बुडवा, तुम्हाला आम्ही ऑफर द्यायला आलो, तुम्ही आम्हाला काढून द्यायच्या माऱ्या धमक्या देऊन राहिले. बा काय माणसं आहे बा. अबे पैसे पुढे झोकणारा नाही ना बे हाड्यानी. पैशाने विकत घ्यायला आले का माझी इज्जत तुम्ही? साले हो, निघाठून नाही मी एकाला रट्टे मारीन तुमच्या कंबाळल्या. हो बुडवा, चाललो बाबा चाललो. काही रट्टीची गोष्ट करू नका, काय करू नका. चला निघाठून लवकर चला. काय बरं शिवला, आपला प्लॅन फेल गेला रे. बुडं काय गोटच नाही घेऊन राहिलं. पैसे देऊन बी नाही होऊन राहिलं. चालू हाड्याने मानतो तळेला जायचा, चटणी भाकर खाईन घरी, पण कोणाच्या खाली पडणार नाही. बेजा बेकार हा डंगरा, बेजा ताटेला येणार हा. आपल्याला दुसरीच काहीतरी शक्कल लढवा लागेल. हो, लाव गळा काहीतरी डोकं लाव दुसरं, तसं आपल्यासारखं झालं पाहिजे. हो चालता चालले आले मोठे मग अजून काय पैशाची ऑफर देऊन राहिले. कोणती ऑफर आहे? सडेल तोंड तुमची ऑफर आणि पापर घाला तिकडे चुले. ऑफर पुढे झोपणार आहे का डॅने? चालेकडे चालू सांग बुवा, झांगोळी जाऊन सांगू असं असं आहे म्हणून गाड डाळ शिजून राहिली, लोक माझं पैसे घेऊन राहिले. मोठ्या भावाला सांगायला लागेल मला होईल. चाल बाबा चाल, पोराला घेऊन चालली जाऊ. कमले, तुझ्या जीवनाचा तू ना त्या हातानं सत्यानाश केला ना. काही कोणाचं ऐकायला पुरत नाही बापा, आणि कोणाच्या याच्यात यायला पुरत नाही. हे असा पचका होते मग. तो डॅने आपल्याला काही आता येऊन देऊन राहिला, कंदिले असे चाय करून राहिला. जातं कुकडे जा, विचारच आहे की नाही. आता एकटी मी कुकडे करू, काय करू? लफडं करणं पडलं की नाही महागात कमले तुले. कर ना, तुला शौक होता ना कमले लफडे करायचा. आता पडलं की नाही महागात, कर लफडे. आता काय माहीत कमले बाबा, आता काय होते पुढे. तर त्या पोरका बी तुझ्याजवळ येते की नाही, तो डॅने देते किती काय सांगा. काही समजायलाच मार्ग नाही ना. तुले लय खाज होती ना कमले लफडे करायची. तुला जवानीपासूनच हे ताल करायची, तुला हे होती ना लफडे करायची. जवानीत नाही सोडलं तू ना, आता बुड्डी होय तर काही तुला सोडलं नाही. बुड्डी झाली तरी चालू जातं लफडे. जरा शिकलाच नाही कमले तुले. तू करून काय राहिली ते वय काय बाबा, काहीच खरं नाही ना, काहीच खरं नाही राहिलं आता. हे असे धंदे तर कोणच करू नये बाबा. पण काय बाबा, माझी बुद्धी कुकडे गेली ते काय सांगा, घास चरेले. काही समजायलाच मार्ग नाही ना. माझ्या डोक्यात हे असं येतेच काहून काय सांगा. माझ्या डोकं काय कामच करत नाही ना, काहीच काम करत नाही. काय करा काय नाही करा, काहीच डोकं चालून नाही राहिलं आता, काहीच नाही. आता तो शिवलाल मी काय सांगा, आता कंदिल्याला काय म्हणते काय नाही. तर उलटी काय म्हणते कंदिल्या, तर पहिलेच तर तसं नाही करून राहिला. मी त्या बुडीला हे नाही करत आणि ते नाही करत.
मग शिवलाल काय माहित कोणती पट्टी पळवते आता त्या कंदिल्याने, ऐकते की नाही ऐकत बापा. तो इथं मोठा आहे, 12 पिपाचा मुंजा माणूस आहे. तो कंदिले ऐकतच नाही ना कोणाचं, त्याचंच ऐकते तो. काय खरंच नाही ना तो. बरं झालं माहिती शिवलाल माऊली दिसला आता. काय निरूपान दादा यायने काय सांगा बापा आता. विचारतो ते शिवलाल, शिवलाल रे माऊली ये रे इकडे ये ना बापा. का बरे झाले का रे तुम्ही? मी किती आवाज देऊन राहिले रे तुम्हाला, एक आवाज देऊन नाही राहिले. या ना इकडे, का दिसून नाही राहिली का मी तुम्हाला? हो बुडे आलो. हो माऊली, आता कसं आहे माहिती का, या बुडीला अटून नाही आपल्याला कंदिल्याचं. पण कंदिल्याचं नुसतं लगून लावून देणार तर हा मिळेल नाही, तसं काही मिळत नाही. चल आता. हो शिवलाल तसंच करू आपण. हो बुडे, तुलेच भेटायला आल तुम्ही. का रे बापा शिवलाल, जमलं का ते आपलं? लावला का मेळ तू ना, आणला का मेळ? अरे हो ना बापा बुडे, आला समजून चाल तू. मी टेन्शन खाली घेऊन राहिली. शिवलाल असल्यावर फेल जाईन का? आता फक्त आपल्याला असं करणं आहे, कंदिल्याला जाऊन भेटणार. चाल तू माझ्यासोबत आता. का रे बापा, अजूनही भेटागाठी राहिलीस का रे बापा? कधी कधी काही बोलावं लागत होतं ना तुला अगोदरच यायच्या, मला म्हणता आता चालतो आपण बोलू. काय रे बापा हे असं? तुला सांगलं होतं ना मी ना अगोदरच की त्याच्यासोबत बोल म्हणून. तू तुझ्या तरी ऐकेन तो. पण कायचं काय बापा, तुला आणलं तर तीच मला. बुडे, आता कसा मेळ तर काही येऊन नाही राहिला, पण मला कसं तुझ्या मेळ आणणंच आहे म्हणून कसं मी तुझ्या मनात पडून राहिलो. आता दुसरा मेळ आणणं. तू फक्त चाल, मी बरोबर सांगतो तटसा गेल्यावर. अरे बापा चाल ना, आता तू जिकडे नेशीन बापा तिकडे येतो मी. आता अटी बसूनच काय करू आता. चाल चाल बुडे. अरे बा शिवलाल, तू म्हणतो त्याचा मिळेल की नाही? अरे तू चालणार फक्त पाहिजे तुम्ही काय आहे. मी आता शिवलालले माऊलीला पाठवलं आहे. हे बला काढायसाठी आता काय होते काय माहीत बा. कसं मारचं संकट टळलं पाहिजे बा. पैसा किती जा, संकट टळलं पाहिजे. कानाले कानखडी रे बा, असे धंदे आता जिंदगीत नाही करणार बापा. आपल्या घरची भाजी भाकरच कामाची आहे बापा. नवीन म्हणजे आता काय होईल, ताज्या भाकरीच्या मागं लागला माणूस की असं होते. आता 1 लाख रुपये द्यायला लागतात तुले. ते बी सांगता नाही सक्सेस होते की नाही होत. तो त्याने मोठा मान तळेल माणूस आहे. तो म्हणजे मी काय खरकटी वागू त्यात कोणती त्यात ढोपरली. तो म्हणजे बेकार आहे तो बी. तो काय म्हणजे काय हे आहे का माणूस? काय होते काय म्हणतो आता शिवलाल, काय पट्टी पडवते तो. हे काही खरं नाही रे बाबा, काही खरं नाही. लेकाचं मुंशानं म्या दोघांसोबत लफडं केलं त्या कमलीबरोबर. सायाचा मुंशा निघून गेला आणि माभोवतीच आलं हे. माभोवतीच लागलं ना, मागेच लागलं हे भिरोड घेऊन ना ज्यानं. आला रे बापा शिवलाल, जमलं रे बापा. आला माझी वाजी. काय आता काय निरूप घेऊन आला काय माहीत. जमायला पाहिजे बा, जमायला पाहिजे. ये बाबा लवकर ये बाबा शिवलाल. अरे बापा रे, शिवलाल बरोबर तर ही चावड बी कमली बी आहे. आता हे काय पुरं याच्या बरोबर. काल आणली आता इकडे, काल आणली रे बापा शिवलालला. आता काय मला काही समजून नाही राहिलं बा. अरे गड्या शिवलाल, काय तू तर बला काढायला गेलता ना, हे बला तर माऊरा डबल आणली तू ना. कसं रे गड्या शिवलाल, कसं? हे काय रे बा? ए बुडे बा, आता शांत ठेवा ना. सांगतो ना मी तुम्हाला काय आहे तर. सांग काय आहे तर. अरे बुडे बा, तो डॅन्या काही चाकूरीवर चाक बसू देऊन नाही राहिला. मेळात मेळ काही येऊ नाही देऊन राहिला. तो म्हणते आता असं तसं बोलून राहिला. त्यापेक्षा कसं आता तुम्ही केलं लागू का मग, तर कसं तुम्हीच आता कसं काही ना काही याच्यातून तुमच्याचमुळे मार्ग निघू शकते. बाबा कोणता मार्ग कोणतं काय रे बा, काहीच नाही. आता मिक्स रस्त्यावर येला कोणता मार्ग काढू आता. काही मार्ग नाही. काहीच नाही बुडे बा, माझं एक आयडिया आहे. सांगू का तुम्हाला? काय कोणती आयडिया सांगतो बा? पहिली आयडिया सांगितली ते तर फुस गेली. आता दुसरं काय आणलं तुम्ही उकरून? काय आता आयडिया? ओ बुडे बा, तुम्हाला तुमच्या घरचे घरात घेऊन राहिले काय? काय गड्या, घरात तर काही घेऊन नाही राहिले. मग तुम्ही आता एक काम करा, या कमला बुडी बरोबर आहे की नाही, गंमत लग्न करा. आणि या बुडीला तुमच्या घरी घेऊन जा. तर कसं तुमचा मेळ येते. नाही तर तसा काही मेळ येत नाही. तुमच्या घरच्याला सांगा की म्हणा मी या कमलीबरोबर लग्न केलं, हे घर दार हे सारं माय आहे, तुम्ही दोघंही मायला निघा म्हणा घराबाहेर. अशी धमकी द्या तुम्ही द्यायला घर देईल तुमच्या. हो शिवलाल, का पागल झाला का तू? पहिलेच तुला का मला जसं घरी पाय ठेवायची लायकी नाही राहिली. मान बायकोनं पोऱ्यानं मला काढून दिलं. आता हिच्याबरोबर तू गंमत लग्न कर म्हणतो. काही पागलपणा करून राहिला का तू? सारा गाव चुकेल मावं. आता म्हणजे तुला म्हणता गावाची काळजी आहे रे? पहिले नाही वाटली का तुला काही? माझ्यासोबत काही असं गुलगुल करायची अगदी ताणी वाटली का तुले? आता मोठं सगळ्याला माहीत पडलं म्हणून तुला भिवून राहिला आता. एवढं काय भ्यायला करून राहिलं तुझ्या बायकोले बी? लफड केलं ना तुला, मग प्रेम केलं ना मग. बुडूबा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आता नाटकं करू नका. त्या कमला बुडूबरोबर मुकड्यानं लग्न करा तुम्ही आता. तर तो तुमचा पुढचा प्रॉब्लेम सॉल्व होते. नाही तर मग काही खरं नाही आहे तुम्हाला. तुम्हाला हातानं कपडे धुणं आणि इकडे भीक मागणार मग गावामध्ये. ते तर का वय पुई. खरंच ना
सांगतो बा, आम्ही जे सांगून राहिलो ते ऐका ना तुम्ही, ऐकतच नाही. तुमचीच भांडी घोडी हाकालता तुम्ही राजा. आम्ही एवढा प्रयत्न करून राहिलो, ती बुडी तयार आहे लग्नाले, तुम्ही तयार व्हा, लग्न करून टाका दोघं जण झटकनी पटकनी. बरं बुवा, आता तुम्ही म्हणता तर करतो मी लग्न. तसंही वाटोळं व्हायला द्या आता, होऊ द्या आता, पुढे पुरं वाटोळं होऊ द्या आता, पुरा सत्यानाश होऊ द्या आता. हा चाल बाबा, लग्न करतो चाल. चला लाव मंदिरात, चला आता लग्न लावून घे. हो चला. गंमत तर लावणार राजा लग्न. चला घेऊ झमकून. का रे बाबा शिवला, तू काय बोलून राहिला त्या कंदिलासोबत? हा गंमत लग्नला काय? गंमत म्हणजे काय आहे बाबा? भातुकलीचा खेळ आहे का लग्न म्हणजे? हा काय वाटून राहिलो रे तुले? कमला बुडे, तू एक खरंच देतो ना त्या बुड्याबरोबर लग्न लावून. तू काय टेन्शन घेऊन राहिली? फक्त आता त्या बुड्याला कसं शापाकडे ठेवून राहिलो मी, तसं तो लग्न नाही लावत, तसा तो तुला कसं काठारा लावू देत नाही. त्या घरात तुला घालणं आहे तर त्याच्याबरोबर लग्न लाच लागेल ना. चाल तू मग प्लॅन पाहतो आता काय पुढचा. तर हो बाबा चाल आता, येणंच आहे आता तुझ्या मागे मागे. तू आता काही कर बाबा, कसंही कर, नाही तर कुकडे जाऊ आता, पर्याय नाही ना. गड्या झांगू, कसं बाईची बाई घराले सर नाही आहे, पण ती लेकरू बी उसक आहे डॅनीचं. त्या पोराचे हाल होतीन भाऊ. अरे बापा, मा भाले चव नाही ना. काले या वयामध्ये रिकामे धंदे करा लागतात. आता होताना एवढा मोठा नातू, नाताच लग्न करून देता, पण ते राहिलं बाजूले आणि स्वतःच घेतलं लग्न करून. लेकरही पैदा गेले. कोण आहे मा भाऊ आहे कोण आहे? हो गड्या, आता झाली त्याची आणि गलती, माणसाची गलती होत राहते. आता काय त्याला काय कदलोक दोष देत राहायची आपण सांगतो आता. विशेष दोष द्यायचा नाही ना रे बाबा, पण आता बाई बी पाहिली तर चावट पाहिली. सांगा मग, चांगल्या का बाया भेटत नव्हत्या काय आले लग्न करायले? पण नाही, याने तिथं थोबाडा पाहिलं, दिशाले एकदम सुंदर होती, घेतली बायको करून. सुंदर बेकार असते. आता काय सांगा तुम्हाला. तो विषय म्हणून टाकानं गेली नाही ते कोणाच्या मागं. कमलीची डंगरी आता काय रे, फालतू त्या बुड्या नानपण्या काढून राहिले, घेणं देणं जाऊ द्या, म्हणून टाका तो विषय. ना तू बा, तो विषय मोडेलच आहे, पण या मोठ्याने विषय काढला ना तो. नाही आपण काय बोललो काय, त्या विषयावर बोलतच नाही आपण. जे झालं ते गंगेले पावलं. हां जाऊ द्या, माणसाच्या चुका होतात झाल्या. काय आपण तो विषयच नाही घेऊन राहिलो. कसं आहे ना तू बा, आता नाही ना पोराची कसं मला हे वाटते थोडंसं आपलं हाल होता. दूध कोण पाहिजे काय म्हणजे लय तिथं मी ते लहान लेकरू म्हटलं तर. अरे गडा मोठा, ज्यानं केलं तो घरी येईन. आपण काय टेन्शन घेतं? आपण तो ढेण्या पायात बसून, ढेण्याचं लेकरू पायात बसून आपल्या कुठे डोक्यात ताप घेतं घेणं देणं. हा बजाव दे, त्याचं पाप पुण्य त्याजो तो पायत बसीन. जाऊ द्या आता, आपण आपल्या वावराच्या गिवराच्या कामगिरीवर लागू, आपण त्याच्यावर लक्ष दे. हे जाऊ द्या आता बुड्या पुरा. काय म्हणतो बा बुडे पुराण, जाऊ दे. तो आला, डॅनी आला आला. काय म्हणते लेखा का? पोरग तर सोबत नाही आणलं लेखानं. पोरग कुठे ठेवलं? बरं एकटा घेऊन राहिला. अरे गड्या, पोरग कुठे सोडलं तू ना? अरे बा, पोरगण नेऊन ठेवलं होतं या घरी आणि आलो इकडे बाबा. हा आता त्या लेकराला ठेवत्या दुसऱ्या भरोशानं इकडे तिकडे फिरत जाय मोकाड्यासारखा. हां तुले धंदाच नाही, अगाऊ कामं करणं चालू. पोराले पाहत नाही, इकडे तिकडे फिरून राहिला तो. अरे भाऊ, तसा विषय नाही ना. अर्जंट गोट सांगायला आलो ना तुम्हाला. थांब रे बाई, काय म्हणतं रे? सांग अर्जंट काय आहे तर डॅनी सांग रे. अरे बापा, तुम्हाला काय सांगू, तो शिवल्या आणि तो माऊली मग जो आले ते म्हणत 1 लाख रुपये घे म्हणतो डॅनी बुडा, आणि त्या कमला बुडीले वागो. घेऊन टाकता ना, मग घेऊन टाकता. 1 लाखांसारखं झालं असतं तुझं. हो काही गडा, काही बोलतं गडा भाऊ तू. हा घेऊन टाकता पैसे. मी काही एवढा कातोयला का पैशासाठी? हा आणि ते खरकटी वागू का 1 लाखात? मी नाही वागत, मला पैशाची गरज नाही. मा पैसा म्हणजे हाताचा मैल आहे. ते भाऊ झांगू काही बोलते. मग काय म्हणत, अजून काय म्हणत ते? काही ना लय लोणी लावलं मले. असं बुडा तसं बुडा, जमते बुडा, पोराचं भलं होते, तुही भलं होते बुडा. पण म्या काही गोष्ट नाही घेतली त्याची. त्याला म्हटलं सायज उठा आठून लवकर पोसोडीचे हो, नाही तर रट्टे मारीन मी तुम्हाला तुमचं. बरं केलं, असंच पाहिजे होतं त्याईले. चला चालेकडा मोठा, चाल बरं. त्या कोण दिल्या घरी, किती पैसा द्यायचा, किती दम आहे तर पाहतो बरं आता. चाल बरं चाल. अरे बा भाऊ, कशाला चालतं त्याच्या घरी फालतू घेणं देणं? आपल्याला काहीच घेणं देणं नाही ना. त्या नेलीन माई बायको नेऊ देईन त्याले. त्या घरी काय चालतं आपण घेणं देणं? नाही ना, त्याच्या बायकोले पोराला सांगा नाही लागणार कोण दिले इथे किती पैसा जमा झाला तर.
हा पैसे वाटून राहिला, पैशाने इकत घेऊन राहिला लोकांची इज्जत तो तर हा चाल त्या घरी जाच लागते आपल्याला आता. हो हो जाच लागते आपल्याला त्या घरी. चला बा आता तुम्ही म्हणून राहिले ते. चला मग मित्र, पहा आता पुढे काय आहे तर. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.